एक भुयारी प्रवास भाग 29. बोल, तुला काय सांगायचं आहे? गुरुवर्याने विचारलं. तेव्हा इतका वेळ विचारात हरवलेला विजय भानावर आला. त्याने गुरुवर्यांकडे पाहिलं व मान हलवून बोलायला सुरुवात केली. गुरुवर्य, मला नेहा भेटली. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मग काय झालं? पुढे बोल. गुरुवर्य अगदी शांत आणि संयमी आवाजात बोलले. तिचं लग्न ठरवत आहेत आई बाबा, पण जमत नाही. तिचं आजही जमलेलं लग्न मोडलं. विजय अगदी पटकन सांगून मोकळा झाला. मग काय व्हायला हवं होतं? लग्न जमायला हवं होतं का? गुरुवर्य ह्यावेळी थोडी विजयची गंमत करत बोलले. नाही नाही, तसं नाही. म्हणजे ते विजय पूर्ण गडबडून गेला होता. पण लगेच गुरुवर्यांकडे बघताच त्यांचे मिश्किल भाव बघून विजय पण गालात हसला. त्याला लक्षात आलं, गुरुवर्य आपली गंमत करत आहेत. म्हणजे जे तिने भेटल्यावर मला सांगितलं ते मी सांगतोय. विजय आता स्वतःला सावरत सांभाळून बोलत होता. अजून काय बोलली? गुरुवर्यांनी विचारलं. ती शैवाकवर प्रेम करते म्हणाली. तिला त्याला शोधायचं आहे, म्हणून तिला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. विजयने आता संक्षिप्तपणे सर्व गुरुवर्यांना सांगितले. गुरुवर्यांनी शांतपणे त्याचं सर्व ऐकून घेतलं. बरं, मग आता तूही ऐक. काही गोष्टी तुलाही माहीत असणं गरजेचं आहे, गुरुवर्य त्याला म्हणाले. त्याला गुरुवर्यांना सर्व सांगून झाल्यावर थोडं बरं वाटलं. पण आता गुरुवर्यांना आपल्याला काय सांगायचं आहे ह्याची उत्सुकता लागली होती. तो गुरुवर्य काय सांगतात ते ऐकण्यासाठी अधीर झाला होता. त्याने स्वतःला तयार केलं आणि सावरून बसला. हे बघ विजय, जे घडतं ते नेहमीच काही ना काही कारणाने घडत असतं. तू इथपर्यंत आलास त्यामागेही एक कारण आहे. मी तुला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. शैवाग ही काही साधी व्यक्ती नाही. हे अजूनपर्यंतच्या घटनांनी किंवा मग चाललेल्या साधनेने तुला लक्षात आलं असेल. खूप कमी वेळात त्याच्याशी जोडला गेलो ह्याचं आश्चर्य तर तुम्हा सर्वांना वाटलंच असेल. पण शैवाग व सुशीला यांना एक अतीत आहे. जर हे तुला माहीत झालं तर त्याचं आणि माझं नातं काय आहे हे तुझ्या लक्षात येईल. तो माझ्याशी पुन्हा जोडला गेलाय. गुरुवर्य बोलले आणि एक आश्चर्यमिश्रित कटाक्ष विजयने त्यांच्याकडे टाकला. आपण ऐकतोय ते बरोबर आहे ना, की कानात काही गडबड नाही ना, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तुम्ही पुन्हा त्याला भेटलात? म्हणजे याआधीही तुम्ही कधी त्याला भेटला आहात का? मी हेच ऐकलं ते बरोबर आहे ना? आता विजयच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता. शंकित होऊन अगदी एक एक शब्द उच्चारत होता. हो, अगदी बरोबर ऐकलंस. पण ह्या जन्मात नाही, कैक जन्मापूर्वी आम्ही एकत्र होतो, गुरुवर्य शांतपणे बोलले. पण हे बोलणं ऐकून विजय मात्र 3 ताड उडालाच. का? पूर्वजन्म? आणि माझा काय संबंध? विजय आता घाबरला होता. हे काय नवीनच आता? अशी त्याची अवस्था झाली होती. तो मनातच सगळं बोलत होता. त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. भीतीचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. कपाळावर घाम जमा झालेला. चेहऱ्यावर हात फिरवत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
विजय, विजय! गुरुवर्य मोठ्याने हाका मारत होते, पण विजय कुठेतरी हरवल्यासारखा वाटला. गुरुवर्यांनी त्याला जोरात हलवलं, तेव्हा कुठे तो परत वास्तवात आला. गुरुवर्य, हे मागच्या जन्मीचं काय ते मला काही ऐकायला जमणार नाही. काही अगदीत असेल तर माझ्यात ऐकायची हिंमत नाही. मी जातो गुरुवर्य. विजय उठण्याच्या तयारीतच होता की गुरुवर्यांनी हात धरून त्याला थांबवलं. विजय, ऐक. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यात हित आहे तुझं. असा पळालास तर काही होणार नाही. उलट अजून गुरफटत जाशील, गुरुवर्यांनी त्याचा हात पकडून ठेवत सांगितलं. मला पूर्वजन्माविषयी खूप वाईट वाईट गोष्टी ऐकवत आहेत गुरुवर्य. माझी आई काही गोष्टी सांगायची. विजय स्वतःच्या भीतीचं कारण सांगत म्हणाला. त्याला अजूनही आतून भीती वाटत होती. जे सत्य आहे ते स्वीकार करणं गरजेचं असतं विजय. समजून घेणं गरजेचं आहे. खूप मोठी घटना आहे. प्रत्येकाचं आयुष्य काही ना काही गोष्टींनी भरलेलं असतं. तुझंही आहे. त्यासाठीच आज तू इथे आहेस. नेहा, इथे येण्यापूर्वी तुला काही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. गुरुवर्य त्याला समजावत म्हणाले. विजय अजूनही अस्वस्थ होता. त्याला काहीही ऐकायला मन धजत नव्हतं. गुरुवर्य, मी पाणी पिऊ का? त्याच्या प्रश्नाने गुरुवर्यांना हसू आलेलं, पण विजयच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले. त्याचा घसा कोरडा पडला होता. का आई मला अशा गोष्टी सांगायची की आज माझीच पूर्वजन्मीची गोष्ट ऐकण्याआधीच माझं मन घाबरतंय. बरं, जा पाणी पी, शांत हो. आपण उद्या याविषयी बोलूयात. पण तू स्वतः पहाटे उठून प्रातर्विधी आटपून माझ्याकडे 6ला हजर असशील. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हो, आणि नामस्मरण वाढवायची गरज आहे. प्रसंग कोणताही असो, खंबीरपणे उभं राहून सामोरं जायची ताकद त्यात आहे. गुरुवर्य बोलले तसा विजय उठला. माठातील थंड पाणी पिऊन गुरुवर्यांना नमस्कार करून बाहेर आला. इकडे शैवाग आणि सुशीला बाहेर येतात खुशीत एकमेकांकडे पाहत होते. मला आनंद आहे तुम्हाला ऋषिकुळात पुन्हा स्थान मिळालं, सुशीला म्हणाली. पण एक दुःखाची लकीर तिच्या चेहऱ्यावर उमटली. शैवागने सुशीलाकडे पाहिलं आणि तिचा तो चेहरा त्याच्या लगेच लक्षात आला. तू नाराज आहेस का? शैवाग थोडं गालात हसत तिला म्हणाला. हो, नाराज तर असणारच ना, सुशीला थोडं तोंड फुगत म्हणाले. पण का का नाराज आहेस? मी ऋषिकुळात जाणार, मग सगळ्यात जास्त आनंद तर तुला झाला पाहिजे होता. कारण बाकी कोणालाच माहीत नाही, पण तुला तर सर्व माहीत आहे. शैवाग तिला मुद्दाम जास्तीचे प्रश्न विचारत होता. त्याला माहीत होतं तिच्या नाराज होण्याचं कारण, पण त्याला तिच्याच तोंडून ते ऐकायचं होतं. तुम्ही एकटे एकटे जाणार ऋषिकुळात, मला विसरणार ना, ती लटका राग दाखवत म्हणाली. तुला सोडून जायची गरज नाही. मी लवकरच आईबाबांना भेटून सगळं सांगणार आणि आपण लवकरच लग्नही करणार, शैवाग तिला समजावत म्हणाला. पण मी नामस्मरण केलं नाही ना तुमच्यासोबत ऋषिकुळात यायला, सुशीला नाराज होत म्हणाली. असं होय,
त्यासाठी तू नाराज आहेस का? पण त्याची व्यवस्था आधीच केली आहे मी. शैवाग सुशिलाचा हात पकडत म्हणाला व तिला घेऊन मंदिरात आला. दोघांनी नमस्कार केला. लीलावती, उदय दोघेही नुकतेच आले होते. त्यांनी शैवाकला सुशिलाचा हात पकडून मंदिरात जाताना पाहिलं. लीलावतीला उगीच हृदयात धडधड जाणवली. तिने उदयचा हात पकडला व त्यांच्या मागे जात होती, तर उदयने तिला थांबवलं. दोघेही सुज्ञ आहेत. काही गोष्टी आपल्यालाही माहीत आहेत लीला. गुरुवर्य आपल्याशी बोलले आहे. उदय गुरुवर्यांचं बोलणं आठवत म्हणाला. हो, पण ती बोलतच होती की उदय तिला थांबवतो. आता पण नाही आणि काही नाही. आता होईल ते आपण पाहायचं. हे सर्व आधीच लिहिलेलं आहे. फक्त ते आता आपल्यासोबत घडत आहे. आपण फक्त निमित्त आहोत. उदय लीलावतीला समजावत म्हणाला. माझ्या आईबाबांना भेटायला आपण गेलो उद्या तर कसं होईल? येशील ना माझ्यासोबत? शैवाकने थोडं उत्सुकतेने विचारला. आपण गुरुवर्यांना विचारून जाऊ. मला वाटतं ते गुरुवर्य आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील. सुशिलाला जायची तर खूप इच्छा होती, पण गुरुवर्यांना विचारून जाणे योग्य ठरेल असं तिला वाटलं. म्हणून ती शैवाकला म्हणाली, बरं, आपण गुरुवर्यांना विचारून जाऊ. शैवाकने पण तिला समाधानकारक उत्तर दिलं. दोघंही खुश होऊन पुन्हा कुटीकडे वळले. शैवाकने सगळ्यांना नमस्कार केला आणि आपल्या ऋषिकुळात जायची आज्ञा मिळाल्याचं सांगितलं. खूप खुश होता. आनंद अवर्णनीय होता. त्याने पुन्हा आपल्या गुरुवर्यांचं स्मरण केलं. आज जो काही तो आहे ते फक्त 2 व्यक्तीमुळे. एक ऋषिकुळातील गुरुवर्य आणि दुसरी व्यक्ती जिवलग मित्र श्रीरंग. उदय, लीलावती, माधव आणि माधवी ह्यांना प्रश्न पडला होता की आता ऋषिकुळात गेल्यावर पुन्हा मागे येणार नाहीत काय? त्यांची मने विचलित झाली. लगेच लीलावतीने माधवीचा हात हातात घेऊन तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. चल, आपण गुरुवर्यांकडे जाऊ. मला तर काहीच कळत नाही. हे ऋषिकुळात जाण्यासाठी का धडपडत आहेत? इथे छान आयुष्य आहे. शैवाकने काही काम करायचं आणि सुशिलाशी लग्न करायचं. आम्हाला पण जीवाला घोर नाही. किती नाही म्हटलं करायची काळजी तरी काळजी तर येतेच ना. लीलावती भावनेच्या ओघात माधवीशी जे काही गुरुवर्यांनी सांगितलं होतं तेही सांगून मोकळी झाली. अगं लीला, काय बोलतेस तू? शैवाकचं लग्न सुशिलाशी? म्हणजे मला काही कळलं नाही. माधवीचा प्रश्न ऐकून लीलावतीच्या लक्षात आलं आपण काय चूक केली ते. अगं तसं नाही. हल्ली सुशिला आणि शैवाक जास्तच जवळ असतात ना. कदाचित आवडत असतील एकमेकांना, म्हणून मग मलाच वाटलं शैवाकने तिच्याशी लग्न करावं. बाकी काही नाही. शैवाक गुणी मुलगा आहे. लीलावती बोलणं सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते तितकंसं जमत नव्हतं. बरं बरं, तुला एवढं गोंधळायची गरज नाही. मी काय तुला खोलात विचारत नाहीये. तू बोललीस ते मला काही कळलं नाही म्हणून फक्त विचारलं. माधवीने पण जास्त चौकसपणा न दाखवता तिला धीर दिला. दोघी गुरुवर्यांकडे गेल्या. या, आज खास काही आहे वाटतं. दोघी एकत्र आलात. गुरुवर्य हसत म्हणाले. नाही होय करत लीलावती पुढे झाली. गुरुवर्य, आम्ही आताच ऐकलं
की शैवाकला ऋषिकुळात स्थान मिळाले. पण ऋषिकुळात जाणं इतकं महत्त्वाचं आहे का? लीलावतीची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बघूया गुरुवर्य काय सांगतात आणि शैवाक सुशीला काय करतात. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.